हाय, आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कमांड प्रॉम्प्टने आपल्या व्ही पी एस सर्व्हरला कशा पद्धतीने जॉईन होतो किंवा कनेक्ट होतो हे बघणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपल्या व्ही पी एसला लॉग इन करायचं. व्ही पी एसच्या पॅनलला जायचं आणि इथून मॅनेजला जायचं. इथं आपल्याला काही गोष्टी नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सर्व्हरचा आय पी काय आहे तो आपल्याला माहिती पाहिजे. तो आपल्याला इथे दिसेल. त्याच्यानंतर ना SSH ॲक्सेसवरती क्लिक करून आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड काय आहे हे देखील दोन्ही गोष्टी नोट करायच्या आहेत. म्हणजे ज्याला आपण शेल स्क्रिप्ट ॲक्सेस करणार आहोत त्याला आपल्याला बेसिकली 3 गोष्टी लागतात. एक आहे ते आय पी, दुसरा आहे ते युजर नेम आणि तिसरा आहे ते पासवर्ड. ओके, ह्या गोष्टी माहिती झाल्यावरती आपल्याला आपल्या कमांड प्रॉम्प्टला यायचं आहे. आपल्या कमांड प्रॉम्प्टवरती कसं यायचं आहे तर इथं क्लिक करायचं विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवरती. त्याच्यानंतर CMD टाईप करायचं. CMD टाईप केल्यानंतर आपल्याला इथे कमांड प्रॉम्प्टचं ऑप्शन येईल. या कमांड प्रॉम्प्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ओके, इथं कमांड प्रॉम्प्टला आल्यावरती आपल्याला टाईप करायचं आहे SSH स्पेस. SSH हे कंपल्सरी लिहायलाच लागते. त्याच्यानंतर आपला युजर नेम आहे रूट आणि @ नंतर आपल्याला आपला सर्व्हरचा आय पी द्यायचा आहे. हा आय पी कॉपी करायचा, इथे येऊन पेस्ट करायचा आणि एंटर प्रेस करायचं. तो आपल्याला पासवर्ड विचारेल. मग इथं आपल्याला आपल्या सर्व्हरचा जो काही आपण कॉन्फिगर केलेला पासवर्ड आहे तो पासवर्ड आपल्याला इथे एंटर करायचा आहे. ओके, तर इथं आपण अशा पद्धतीनं आपल्या सर्व्हरच्या व्ही पी एसला आपण लॉग इन केलं आहे. त्याच्यानंतर ज्या कुठल्या आपल्याला कमांड्स रन करायच्या असतील त्या याच्यानंतर आपल्याला रन करता येतात. ओके, तर अशा पद्धतीनं आपण शेल प्रॉम्प्टला रजिस्टर करतो आहे किंवा लॉग इन करू शकतो आहे. याच्यासाठी आपल्याला बेसिकली 3 गोष्टी लागतात. एक युजर नेम, एक आय पी ॲड्रेस आणि एक पासवर्ड. ह्या 3 गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा आपल्याला सर्व्हरला कनेक्ट करायचं असेल त्याला ह्या गोष्टी लक्षात ठेव आणि त्या पद्धतीनं आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.